चहाची तलप आली गाड्या. किती 5-5:30 वाजले असून नाही का. चहाचा टाइम झालाच म्हणा आपला. चला घरी जातो, मस्त चहा घ्या पितो आणि जातो एकदा बबिताच्या गल्लीला. अरे सकू, कशाला आली तू वावरात या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला? काय झालं? मी वावरात आले तर काय झालं? सकाळी येऊ ना संध्याकाळी येऊ, मग वावर आहे. मी कुठं जाईन, कधी येऊ शकते याच्यात काय? अरे तसं नाही, आता मीच निघालो होतो घरी. ते चहा पिवा वाटायला, चहाची तलब झाली पहिले. हो मी काय म्हणतो ते, हे आपलं भाजीपाला घ्यायला आले मी. मिरच्या, वांगे, तसे पालक, गोबी. असं का? मला फोन करून सांगितलं असत मी घेऊन आला असतो. काय गरज होती तुला यायची? आता आम्ही घरीच येत नव्हतो का, येता येता आणलं असतं सगळं. बाप्पा तुम्ही का? हो माहिती, कोथिंबीर लागत होती, गोबी सगळंच घ्यायचं होतं ना. आणलं तुम्ही एक स्वासाने का आणसान, असं होईल. आता ते बुढा नाही का, बुढा सोयरी का आणणारे पोरीला, तर मग आता पाहुणे रावळे तर मग स्वयंपाक पाणी करायला काही भाजीपाला लागन, थोडंफार सामान आणणं लागन, किराणा, पुरणपोळ्या केल्या असत्या, नाही तर मग गुलाबजामुनचा स्वयंपाक केला असता. आता तसं विचार करू राहिले मी काय करावं. चला आपण काय करू, चला दोघं बी चला तिकडं, चला. बरं चल. मी काय म्हणतो तू, 2-4 बाया पाहून आपल्या हरभऱ्याची भाजी खुडून घे आणि ही ज्वारी बी निघून घ्याव. एकदा हात मारून घ्याव ज्वारीवर बाई. काय म्हणते तू? हो माझ्या डोक्यात तेच आहे, तुमचं काही सांगायचं काम नाही. तुम्ही हिंडा गावभर फिरयावानी गल्ल्या, मला सांगायचं काम. मग मी पाहू बाया, डबल म्हणशील की बायाला बोलवायला जाता, बायाला बोलता असं म्हणशील तू. त्याच्यामुळे तुला सांगू राहिलं बाप्पा बाया पाय म्हणून. हो पाहते मी, उद्याच्याला येऊ आता. चला भाजीपाल्याच्या वावरात चल बाप्पा. चला लागे वर का टमाटे तोडू. मला काय वाटतं सकू, लय टमाटे आले गाड्या मस्त लाल लाल. काही तोडून नाही का आपण विकायला जरी नेऊ काही, काय म्हणती? असं म्हणता का? हो भरपूरच आले जरा, आपण खायापुरते लावले होते 1 तास. चालले चालेल बदा बदा बदा. ठीक आहे चालतंय, तोडून जाऊ मग. तुम्हीच जा ना, मी काय आला, तुम्हीच जा इकाला. आल्याची मी तर मस्त टमाटे तोडू आपण दोघं मिळून, आणि उद्या तुम्ही बाजारात घेऊन जाऊ इकाला काय. हो मी पण तेच म्हणतो ना, चालतंय तोड मग चल. हो सध्या असं मला नाही, मला काय वाटतंय सध्या असं आपल्या घरच्या पुरते तोडू. 1-1.5 किलो बस झाले, उद्याच्याला तोडू. उद्याच्याला अजून भाजीपाला बी न्यायचं ना आपल्याला दुसरा. बरं तू म्हणसान तसं सकू, तू म्हणशील तसं. ओ चोकुलीचे बाबा, ओ चोकुलीचे बाबा थांबा ना, कुठं चालले? ओ चोकुलीचे बाबा थांबा 2 मिनिटं, बोलायचं तुमच्याशी. बोल राणी, काय म्हणती? कुठं चालले ह्या टायमाला, आता संध्याकाळच्या टायमाला? कुठं नाही, चाललो होतो पारावर बसायला दर्शक माणसाईमध्ये. घरात बसून बसून लेच बोर झालो ना म्हणून. असं हो, मी काय म्हणतो ते. काय म्हणते राणी, बोल ना. हा बोल बोल, काय म्हणते बोल. आता घरात बसून कसं होईन आपलं. आता जवळचे पैसे जर संपून गेले, मग आपलं खायला प्यायला, आता शकुलीचं शाळाचं सामान किंवा आता लेकराचं खायचं प्यायचं सगळं तर पाहावं लागेल ना. तर मी काय म्हणते, मी काहीतरी काम चालू करते पा. काम? कोणतं काम? आता कसं मी काय म्हणते, तुम्हाला बी काही काम नाही सध्या. तुम्हाला चांगली नोकरी मिळूस तर, काम मिळूस तर वेळच लागेल थोडासा. तर मी नाही का मशीन घेते, शिलाई मशीन, आणि काम चालू करते. कसं मी माझ्या लग्नाच्या आधी शिकलेली ना का सगळं, असं ब्लाऊज शिवणं, ड्रेस शिवणं सगळं शिकलेली मी. हाव का? अरे वा, चांगलं आहे तर मग. मग मी तेच म्हणते, म्हणजे सगळं डिझायनर कोर्स केलेला आहे मी. तर मग एक मशीन घेऊ आपण आणि मस्त टुकू मी सुरू करते. तसं पण आपल्या गावामध्ये काही टेलरिंग नाही आहे, तर गावातल्या बाया बाहेर ब्लाऊज टाकते शिवायला सगळ्या शहराने जाऊ. तर मग बायाला उलट सोपं होऊन जाईल गावामध्ये ब्लाऊज, आणि अख्ख्या गावाचे ब्लाऊज येईल ना माझ्याकडं. सगळ्या गावाचे ब्लाऊज जर म्हणले तर किती कमाई होईल, मी मस्त कमाई होऊन जाईल. हो राणी, चांगली आयडिया आहे. वा मस्त आयडिया आहे, हुशार आहे का राणी तू. चांगलं डोकं चालतं बरं का तो. हा मग तेच ना. तर मग राहिली ही गोष्ट, तर मी किती वर्षापासून केलं नाही. आता हे आपलं लग्न झालं तसं 9-10 वर्ष झाले, तसं काही मी केलं नाही. तर मग थोडंसं ते भरून निघण्यासाठी मी काय करते, 1 महिना क्लास लावून घेते मशीन शिवण क्लासचा. चालतं ना मग. हाव राणी, तू म्हणशील तसं राणी. आता मी नाही म्हणत नाही तुला, ठीक आहे राणी. पण राणी ती मशीन घ्यायला पण तर पैसे लागेल ना ग आपल्याला. तिची नका चिंता करू तुम्ही, माझ्याकडे आहेत एवढे पैसे. हाव का? एवढे पैसे आहे का तुझ्याकडं? किती लागेल त्याला पैसे कमीत कमी, तुला काय वाटतं? हे पा आजच्या भावानं म्हणल्यावर मशीनला, एक मशीनला समजा 10,000 रुपये मशीन, त्याच्यावर मोटर बसवणं,
1-2 हजाराची मोटर, आणि बाकीचं टेप, स्केल, कैची, ते चॉक, एखादा रीलचा बॉक्स, असं करून 15 हजारात भरपूर होते. 15 हजारातून पैसे उरण काही. मशीन 10 हजारपर्यंत येऊन जाईल आणि मोटर समजा 2 हजारापर्यंत येऊन जाईल. बाकीचं चिल्लर सामान 1,000-2,000 होऊन जातं. अरे बापरे, लय मोठा खर्च येतो. आणि मग तुला क्लास करायला बी लागेल काही पैसे. हो ना, मग तेच म्हणते ना, 15 हजार होऊन बी जातं. क्लासचं असून काय असणारे फीस 1,000-1,500-2,000 रुपये सहज असन. एका महिन्याचे 2,000, तर मग तेवढे पैसे आहे माझ्याकडं. अरे बाप रे बाप, 15,000 रुपये आहे का तुझ्याकडे एवढे? अरे बाप, बरेच साचवले तो. नाही, त्याचं नाही का टेन्शन करू, आहे माझ्याकडे एवढं ॲडजस्टमेंट. पण मग घरात थोडंसं तंगीच येईल तंगीच येईल खायची प्यायची आपली. ठीक आहे चालतं. मी पाहतो काहीतरी कुठं काम कोणच्या वावरात आपलं खायचं प्यायच्या पुरतं चालते. तोपर्यंत मला चांगली नोकरी भेटूस तर. असं म्हणता का? चालतं. मग मी काय म्हणते, आता हे पाणी भरायचं ह्याचं काम चालू आहे पहा. तर मग सखूबाईच्या वावरात चालू आहे पाणी भरणं, तर मग जात असेल ना. हे पाय राणी, ते नाव घेऊ नको त्या लोकांचं तू, बरं का. मला अजिबात पटत नाही ती बाई. पण काय झालं, आपलं काम आहे ना, आपल्याला गरज आहे ना कामाची. काय झालं एवढं लगे राग काय धरून बसता? राणी, मी घरात उपाशी राहीन, लेकरं बाळा उपाशी ठेवेन, तुला उपाशी ठेवेन, पण मी त्या बाईच्या वावरात कामाला जाणार नाही. म्हणजे नाही, अजिबात नाही. मी उपाशी मराची वेळ जर आली, उपाशी जरी मेलो मी तडपून तरी तिथं मी कामाला जाणार नाही जाणार. लय अपमान केलेला त्या बायानं, मग मला जलत नेऊन टाकलेलं आहे. हे बघ, मी हे कधीच विसरणार नाही त्या बाईचं. हो. अरे बापरे, इतका राग? पण तुम्हाला जलातून सोडवलं पण तर त्यांनीच ना. सखूबाईनं सोडवलं तुम्हाला जलातून. त्याला काय अर्थ आहे? आधी जलात टाकायचं मग सोडवायचं. हे कोणी शिकवलं? बरं ठीक आहे, जाऊ द्या. सखूबाईचं नाव नाही घेत मी. जाऊ द्या, आपल्या मशीनचं चाललं होतं ना, मशीन कामाचं, ते करू ना मग मी. हो, कर तू ते तू कर. मी तुला याला नाही म्हणत नाही मी तुला. कर तू पाहिजे ते कर, फक्त त्या बाईपासून लांब राह. हो, तुम्ही म्हणसान तसं. बरं, मी पाहतो काही ते कामधंदा कोणाच्या वावरामध्ये. त्या बबिताबाईच्या वावरात पाहतो. ती म्हणली होती काम लागलं सांग म्हणून. हो का? बरं ठीक आहे, चाचा पहा मग. पहा ही बबिता, ह्या बबितानंच केलं हे सगळा घोळ. कसं मग नवरा म्हणतो बबिताच्या वावरात पाहतो काम, सखूबाईच्या वावरात नाही पाहत. काय मजूर देणारी भवानी आता ही बबिता. तर लायादोया करू राहिली आमच्या सखूबाईच्या माया मातात. सखूबाईच्या माय नवऱ्याच्या मधात लायादोया करून देऊ राहिली, भरू राहिली काही की सखूबाईच्या नाबद्दल माय नवऱ्याच्या कानात. मोक्कार भवानी, चिन्नल भवानी, रंडी तरी किती शिया देऊ मी हिला, कमीची वांढेर तोंडी. एक दिवस तिचं लय अवघड होणार आहे या बबिताचं. इतक्या गावामध्ये येणं लायादोया करणं लावेल ना भवानी ना. थांब म्हणतो कुत्रे थांब, माझ्या नवऱ्याला फसवते का? माझ्या नवऱ्याला स्वतः जाळात ओढते का? कुत्र्या वाहनाचे भवन गांडे नालायक बाई. आता माझी एवढं लागत करून देऊ? नवऱ्यासोबत भांडण केलं का? तो नवरा आता घ्या बाहेर. काय काय माहितीच काय माहिती. अरे सुमनबाई, या बसा. काय काम काढलं? नाही बाय, काही काम नाही काढलं. असे चालले त्या दाराहून, तर मग तो नवरा दिसला बाहेर जाताना. म्हणलं अरे एकटी जाऊन घरात, मग दुसऱ्या बायचा घरात चला म्हणलं भेटून या. तिच्या घरात होते तर भावाचे तर खाऊन टू जाऊन घेतलं तर मायापुरीला. मला आता आली मोठी भेटायला. असं का? बरे आलं. चहा टाकते मग बसा जरसं. नाही जाते कुठे चहा घ्या. नाही चहा झाला आज, चहा नाही पेत मी. चौदी कवर आली तू आमच्या घरी आली होती का? माझ्या भावाच्या घरी आली का सकाळी? अरे बापरे, याच्यासाठी आली कुणी बुडी? चारपूस करण्यासाठी आली. अय राणी, मी काय बोल राहिले? आज आलती का तू माझ्या भावाच्या घरी सकाळी? नाही तर मी कशा लिहू? मी नव्हते आले बाया. माझ्या नवऱ्याला नाही पटत सखूबाईच्या घरी गेलेलं, तर मग मी येतच नाही. माझ्या नवऱ्याला सांगायला जायचं नाही सखूबाईच्या घरी म्हणून मी काही येत नाही बाई. नवरा नाही म्हणतात काय जायचं? अजिबात तर नाही. हो बाई, नवऱ्याचं ऐकलं पाहिजे बाई. नवरा जे सांगतो चांगल्यासाठी सांगत असतो, वाईट थोडं सांगतो. तो वाईट नाही तो नवरा. नवरा म्हणतो जायचं नाही तर नाही जायचं. हो बाई सुमनबाई, अजिबात जात नाही मी. बिलकुल नाही. नवरा नाही म्हणतो तर नाही, अजिबात नाही. नवरा म्हणला जिथं जाय कामाला तिथंच जाणार आहे मी. आता सखूबाईच्या वावरात कामाला बी जाणार नाही मी. बिलकुल जाणार नाही सखूबाईच्या वावरात, कशीच तर नाही. हा नको जाऊ. त्या नवऱ्याला तिने ज्याला टाकलं होतं ना, बरोबर आहे असंच बदला घे. हो सुमनबाई, हो तुम्ही म्हणसाल तसं. असं तर ना चाबरी मी भाऊजाई, तुला कळालं ना आता कशी तिथं? कळालं ना तुला? हो सुमनबाई, कळालं तुमची भाऊजाई कशी ना, कळालं मला. खरंच चांगली बहिणी सखूबाई, खरंय. हेच ऐकायचं होतं मला, काम तृप्त झाले ऐकून. येते मग मी.
तुटली मैत्री याची तुटली. माझ्या भावजाली एकच मैत्री होती, एकच मैत्री ही आणखीनची. ही बी गेली आता, तुटली. आता राह मला एकटीच गावात. काय बाया हे सक्की ननद आहे नी, सक्की ननद. ह्या बबिता यायच्या नांदी लागून असं वाईट वागू राहिली, मला फितू राहिली. स्वतःच्याच भावजाईबद्दल मला फितवती. अहो तुम्ही एक चढ मी दोन चढ. मग तुम्ही तुमच्या तोंडावर मी असं बोलते फक्त. पण मी जी मैत्री माझ्या मनात जे स्थान आहे सखोबाईचं ते तुम्ही कधीच नाही बदलू शकत. जे स्थान आहे सखोबाईचं माझ्या मनात ते तसंच राहणार युगे युगे. कोणी काहीही करो, मला काहीही सांगो, पण ते कधीच बदलणार नाही. देव माणूस आहे सखोबाई, देव माणूस. इतकं मदत करते ना मला, आणि मी तिला असं वाईट बोलू का? नाही जाणार मी त्यांच्या वावरात, नाही जाणार. पण ते फक्त माझ्या नवऱ्याच्या मनात या बायाने भरून दिलं ना कचरा, म्हणून नवऱ्याचं मन राखासाठी, माझ्या घरात संसारात भांडणं होऊ नये म्हणून मी जाणार नाही. बाकी काहीच नाही. माझ्या नवऱ्याला नाही पटत तर ठीक आहे, नाही पटत ते बी या बायाने भरून दिलं डोक्यामध्ये म्हणून नाही पटत. पण सखूबाई एक चांगली बाई आहे, लय चांगली बाई आहे सखूबाई. ह्या बायाच्या नादाला लागून मी ते संपवणार नाही. आमची मैत्री कधी संपणार नाही. बायांनो तुम्ही पेढे वाटा गावामध्ये, ही मैत्री कधीच तुटणार नाही आमची. अशी बाई पहा ना, विचारपूस करायला आली मला की मी आले होते म्हणून घरी. हिला काहीतरी चहा वेळा आला असन. सखूबाईला विचारलं असन ना की आलती काय राणी म्हणून. सखूबाई नाही म्हणले असन. मग मला विचारपूस करायला आली की तू आलती का भाऊ माझ्या भावाच्या घरी. वा 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 सुमनबाई, जर मी म्हणले असते आले तर सांगितलं असतं बबिताबाईला, आणि बबिताबाईला भरवलं असतं माझ्या नवऱ्याला, आणि माझ्या नवऱ्यानं केले असते माझ्याशी भांडणं. माझ्या नवऱ्यानं पेली असती दारू. म्हणजे खराब कोणतं झाला असतं संसार मावा, नुकसान कोणाचं मव. तू लय शेअर का बाई, मी पण लय सव्वा शेअर. मग बस मला बी खोटं बोलता येतं. जर चांगलं होत असलं तर खोटं बोलायला काय हरकत आहे, नाही का? तर मित्रा हो, माझी कहाणी बघण्यासाठी, राणीची कहाणी बघण्यासाठी, कशी ब्लाऊज शिकून घेते, कशी शिवती मस्त गावाचे ब्लाऊज, मस्त व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून टाका आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि व्हिडिओला छान छान कमेंट करत जा. एक दोनच जण आहे जे कमेंट करतं. जे एक लता गोरे, रवीना सोनवणे, ज्ञानेश्वर कठोरे, रवीना बोडके, हे 2-4 जणच कमेंट करतात. तुम्हीही कमेंट करा आणि मी तुमचं नाव घेत राहीन. लता गोरे ताई ह्याही छान कमेंट करतात. थँक्यू ताई. ठीक आहे, तर भेटू मग उद्याच्या व्हिडिओत. बाय, टेक केअर.